युवी युवी रद्दी काढतोयस? नीट भाव कर हा. 9 रुपये किलो सध्या भाव चालू आहे. कमी मध्ये देऊ नको. रद्दी नाहीये. मलाही आधी या सगळ्या गोष्टी रद्दी समानच वाटत होत्या, पण तुला सांगतो मी विचार केला, यशाचा जो मार्ग असतो त्याच्यावरून जेव्हा आपण चालत असतो तेव्हा मध्ये एक शॉर्टकट लागतो. जर आपण तो शॉर्टकट घेतला तर त्या मार्गाने मिळणारं जे यश आहे ते असं एकदम शॉर्ट असतं. त्यामुळे नाही जायचं तिकडे. म्हणून मी आता ठरवलंय की वाईट गोष्टींचा त्याग करायचा आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या. काय झालं? तुझ्या तोंडून प्रवचन ऐकल्यासारखं वाटतंय. युवी तू ठीक आहेस ना? हो. ताप आलाय का? बरं वाटत नाही? डोकं दुखतंय का? काकू, त्याला तापही नाही आलाय आणि त्याचं डोकंही नाही दुखत आहे. उलट आता कुठे त्याचं डोकं ठिकाणावर आलंय. असं बोलशील? थांब युवी, काकूंना कळायला हवं. आता माझा युवी फक्त बोलणार नाहीये, करूनही दाखवणार आहे. बर. हो ना युवी? हो, म्हणून तर म्हटलं नाही ही रद्दी नाहीये. हे MNNच्या इनकम्प्लीट फाईल्स आहे ज्या मी कम्प्लीट करायला चाललोय आता. एवढ्या म्हणजे हे एवढंच आहे. अगं तुला सांगतो, असा फाईल्सचा डोंगरच्या डोंगर जरी युवराजच्या समोर आला ना तरी युवराज तर कम्प्लीट करेल. अजून काय करणार दुसरं? जमेल ना तुला? जमेल म्हणजे? काकू, अहो हिडीस पिडीस करणारा युवी आता चांगला वागायला लागलाय. कधीच काम न करणारा युवी आता काम करायला लागलाय. आता कुठे या चोराचा संन्याशी होतोय. निशी, थांब रे, काकूंना पण कळायला हवं ना. तुम्ही प्रोत्साहन द्यायचं सोडून त्याच्यावर अविश्वास दाखवताय. अगं त्यांचा अविश्वास ठीक आहे, तुझं प्रोत्साहन आहे ना त्याच्यामध्ये लाज निघतेय. तुम्ही वेडा आहेस का? अरे मी तुझ्याच बाजूने बोलतेय. माझ्या बाजूने बोलणं असं असेल तर तू माझ्या विरोधात बोल, ते आवडेल मला. तू तुझ्यात बदल करायचं ठरवलंयस हे ऐकून बरं वाटलं. माझ्याकडून याआधी बऱ्याच चुका झाल्या. मी घरातल्या प्रत्येकाला हर्टच केलं आजपर्यंत, दुसरं काय केलंस? तूही हर्ट झाली असेल कधीतरी माझ्यामुळे, तर त्यासाठी खरंच सॉरी काकू. पण यापुढे मी नीट वागेन. माझ्यामुळे घरातल्या एकाही मेंबरला त्रास होणार नाही, मी शब्द देतो काकू. तुझ्यावर विश्वास ठेवावा असं कधीच वाटलं नाही. एक वेळ कुत्र्याचं शेपूट सरळ होईल, पण तू सरळ मार्गाला लागशील असं कधीच वाटलं नव्हतं. काकू तोंडावर बोलताय. अगं पण आता तसं वाटायला लागलंय. तू एक काम कर, तू केदारकडे जा, त्याच्याकडनं शिक, तुला नक्की फायदा होईल. काय हरकत आहे? एखाद्याकडे चांगल्या गोष्टी असतील तर त्या आत्मसात करायला काय हरकत काय? शिकेन मी केदारकडून चांगल्या गोष्टी शिकेन. हा, पण आता मी जे शिकलोय ते वापरू का याच्यात? हे या फाईल कंप्लीट करण्यासाठी वापरू? खूप काम आहे ना त्यामुळे. येऊ? हो. युवी किती काम करतोय ना. काय झालं? बॉस, आज झाला प्रॉब्लेम नाहीये. एक तर बाबा आजारी आहेत आणि कौशिकीताईंच्या अटीनुसार मला त्यांना भेटता सुद्धा येणार नाही. फार तर फार 2 दिवस तुला भेटता येणार नाही, नंतर भेटता येईलच ना. आणि मला माहिती आहे जे काही घडले त्याचा तुला खूप त्रास होतोय, पण बाबा सुद्धा तुला समजून घेतील, कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या मुलाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. आणि सून सुद्धा किती काळजी घेते ते. चल. केदार तारिणी आली तर मला जरा भेटायला सांगते ना दोघांनाही. आता सगळी कामं सोडून हेच करते, त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसते. हे इतरांची काळजी करत बसण्यापेक्षा ना जरा स्वतःकडे लक्ष द्या, कळलं? हे घ्या. आओ, सावकाश सावकाश सावकाश. ठीक आहे? अरे होईल, मी ठीक होईन ग. पण त्यासाठी तू आधी युवराजला 4 चांगल्या गोष्टी शिकव. युवराज नीट वागला पाहिजे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण सगळ्यांनी करूया ना प्रयत्न. काय झालं? चुकीचं बोलले का मी? नाही,
युवराजने सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे असं काहीतरी म्हणालीस ना आता. हो अरे पण तुला तुझा मुलगा काय बरोबरच वाटतो नाही का? आणि तू आता हे असं म्हणतेस म्हणजे माझा मुलगा आहेच चांगला. हा आता त्याने काही चुका केल्या आहेत मान्य आहे मला, पण आता तो म्हणतोय ना तो सुधारणार आहे म्हणून, पण मग आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे ना. सपोर्ट म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. पद्मिनी तू वजन असे आडेवेडे घेऊ नकोस. जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल, मुद्द्यावर आहे सरळ बोल. मग मी जे आधीपासून म्हणते तेच पुन्हा सांगते. युवराजला मोठी जबाबदारी देऊया. कंपनीत मोठी पोझिशन दिली ना की बरोबर वटणीवर येईल तो. म्हणजे साधी स्टोरी करायला सांगितली त्याला तर खोटा साक्षीदार अनुभव केला त्याने. हां उद्या मोठी पोझिशन दिली त्याला तर कंपनी विकून टाकेल तो. पुन्हा तेच. हो पुन्हा तेच आणि तसंच. हे तुझे काय आता म्हणतेस ना ते सगळं तुझ्या मुलावरचं आंधळं प्रेम आहे, लक्षात ठेव. आत्ता तो सुधारलाय असं दाखवतोय म्हणून तू त्याला मोठी पोझिशन द्या वगैरे असं सगळं म्हणतेस. पण एमिनेंट काही एका दिवसात उभी राहिलेली नाही अगं. खूप खूप वर्ष लागलेली आहेत त्याला. आणि एका रात्रीत त्याला कंपनीची मोठी जबाबदारी वगैरे द्यायची. ज्या मुलाने अजूनपर्यंत एकही कौतुकास्पद काम करून दाखवलेलं नाही आणि त्याला मोठी पोझिशन द्यायची का? तर त्याच्या मागे खांडेकर नाव लागलंय म्हणून. अहो पण आपण त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही तर तो स्वतःला कसं सिद्ध करणार. बिनबुडाचा विश्वास त्याच्यावरती ठेवला ना ती एवढी वर्ष उभी केलेली कंपनी एका रात्रीत बंद होईल. नाही तुझ्या मुलावरचं प्रेम कळतंय मला. तुझं लेकरू अगे काय वाऱ्यासारखं आहे. कधी कुठे पसार होईल काय सांगता येतंय का? नाही असं नाही होणार. माझ्यासाठी एकदा विश्वास ठेवा त्याच्यावर. अजिबात नाही, अजिबात तसं होणार नाही. जोपर्यंत मला युवराज सुधारतोय असं दिसून येत नाही, जोपर्यंत माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसत नाही तोपर्यंत मी त्याच्यासाठी काहीही करणार नाही. बस. काय रे थांबलास का? चल ना. कौशिकीताई, मला माहितीये केदार तुला त्यांचा अपमान करायचा नाहीये, पण तू बाबांना कालपासून बघितलेलं नाहीयेस. त्याच गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय. एकतर बाबांना बरं नाहीये, त्यांना बघता येत नाहीये, त्यांची विचारपूस करता येत नाहीये. कळतंय ते. तू दाखवत नसलास ना तरी तुझ्या चेहऱ्यावरनं लक्षात येतंय माझ्या. पण तू काळजी करू नकोस. बाबा लवकर बरे होतील आणि आपण कौशिकीताईंचा राग सुद्धा लवकरच दूर करू. आता हे देऊयात त्यांना. कसं देऊ? कौशिकीताईने एवढं सांगून सुद्धा जर मी बाबांच्या जवळ गेलो तर तिचा गैरसमज दूर होण्याऐवजी अजून वाढेल. हे जे काही घडतंय ना हे खूप पेशंटली हँडल करावं लागणार आहे. हो पण आता हे आपण बाबांसाठी आणले तर त्यांच्यापर्यंत पोहोचवावं तर लागेल ना आपल्याला.